नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक गुरुकुल क्लासेसमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. एस-एस-सी बोर्ड परीक्षेला 2 मार्कासाठी क्वेश्चन 2 बी मध्ये विचारला गेल्या 2023चा क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहे, जो की बोर्ड परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर पाहून घेऊया आपण. या ठिकाणी आपल्याला 2 इक्वेशन्स दिलेले आहेत. तर आपल्याला सॉल्व्ह करताना विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला त्याला नंबरिंग द्यायचं आहे. म्हणजे इक्वेशन क्रमांक 1 आणि 2 तर लिहून घेऊयात आपण. x प्लस y इज इक्वल टू 4 याला आपण इक्वेशन क्रमांक 1 घेऊया आणि दुसरे इक्वेशन आहे 2x मायनस y इज इक्वल टू 2 याला इक्वेशन क्रमांक आपण सेकंड घेऊया. आता पहा, तुम्हाला सांगितलेलं आहे की दोन्ही इक्वेशनचं ऑब्झर्वेशन केलं तर इथं काही नसतो म्हणजे कोएफिशियंट 1 आहे आणि दोघांना ऑपोजिट साइन आहेत. एकाला प्लस आहे आणि एकाला मायनस आहे. दोघांचा कोएफिशियंट सारखा आहे. तर ऑपोजिट साइन असेल, प्रीवियस व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे, अशा वेळेस दोघांची काय करायची, ऍडिशन करायची. तर आपण ह्या दोघांची ऍडिशन करून घेऊया. पहा, इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड या दोघांची मी काय करतोय, ऍडिशन करतोय. का करतोय? दोघांना ऑपोजिट साइन आहे. तर पहा, x प्लस वाय इज इक्वल टू 4 अँड 2x मायनस वाय इज इक्वल टू 2 यांची आपण काय करतोय, ऍडिशन. प्लसला मायनस काय होणार आहे, कॅन्सल. x आणि 2x ऍडिशन केली तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 3x आणि 4 आणि 2 6 इंटूचं डिवाइड 6 डिवाइड 3 3 2 ज 6 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, 2 आली. ही आलेली x ची व्हॅल्यू तुम्ही कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करू शकता, तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळून जाईल. तर आपण काय करूया, पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करूया. पुट x इज इक्वल टू 2 इन द इक्वेशन फर्स्ट. पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करूया. मग काय भेटेल आन्सर आपल्याला बघा, 2 प्लस y इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू 4 मायनस 2. प्लसचं काय झालं, मायनस, आणि y इज इक्वल टू आन्सर किती आलं आपलं, 2. म्हणजे आपलं जे सोल्युशन मिळालं, ह्या सोल्युशन मध्ये आन्सर लिहिताना पहिल्यांदा x ची व्हॅल्यू पुट करायची किंवा लिहायची इथं 2 आणि y ची देखील किती आलेले आहे, 2. तर हे आपलं आलं फायनल आन्सर. धन्यवाद.